हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे मंगळवार. आम्ही मंगळवारी मार्केटला मंगळवारचं मार्केट नाही, मी गेले होते शाळेत सोडायला हिला. आणि शाळेत सोडायला गेली तर माझं काहीतरी काम होतं म्हणून मी पुढे गेली, हिला शाळेत सोडलं आणि मी थोडीशी आतमध्ये मेन रोडला वगैरे, मानपाडा रोडला वगैरे गेले ना, तिकडे चांगली मच्छी पण भेटते. आणि कोइन्सिडेंटली आज मला मच्छी भेटली. जनरली मंगळवारची मच्छी मिळत नाही, सोमवार मंगळवार मच्छी नसते. मटन चिकनचं दुकान चालू असतात पण मच्छी नसते. पण काय माहिती, कदाचित खूप जास्त असेल त्यांच्याकडे, मच्छी स्टॉक खूप असेल म्हणून. तर ती दोन्ही पण ठेवणे किचनमध्ये. म्हणून काम करते माझी. हां, तर ती मच्छी भेटली म्हणून मी मच्छी घेतली. जवळपास 100 रुपये, पण 150 रुपयाची मच्छी घेतली आहे मी. जवळपास नाही, फक्त 150 रुपयाची मच्छी घेतली मी. 50 रुपयाचे ते काळे मासे घेतले, 3 मासे आले 50चे. आणि छोटेच होते, खूप मोठे नव्हते, पण ओके होते, म्हणजे आम्हाला लोकांना सफिशियंट आहे. 100च्या काहीतरी 100चे 6 बोलली ती, 7 देईल बोलली होती. तर मला तुम्ही 50चे 3 दिले. मी ठीक आहे ॲक्च्युली. आणि मग मला नंतर वाम दिसली, ते घेऊन झाल्यानंतर वाम दिसली. आधी वाम दिसली तर मी वामच घेतली, ते नसते घेतलं. वाम घेतली 100 रुपयाची वाम. जवळपास इतकी लांब वाम दिली मला त्याने, इतकी लांब. म्हणजे माझा एक फूट पट्टी असेल ना आपली, त्याच्यात थोडंसं कमी असेल एवढा एवढी मोठा वामचा माझा लांबचा पीस होता. इतकं वाम होतं. तर त्या वामची मी पूर्ण फक्त एक पीस मी फ्राय केला आहे. मला वाटलं बघूया चल ट्राय करूया वाम कशी लागते फ्राय करून. कारण कधी आम्ही लोक जनरली वामला फ्राय नाही करत. वामचा फक्त रसा म्हणजे रसा नाही, चटणीसारखा टाईपचं सुकं चिकन वगैरे करतात ना, लाईक तसंच. तर इतकं टेस्टी झालं ना जेवण वगैरे. प्रॉब्लेम हा आहे ना की मच्छी काही आणली ना तर मला ना जेवण बनवायला भरपूर लेट होतो. आणि जेवण बनवायला लेट होतो, जेवायला लेट होतो. आणि त्या दिवशी मी एवढं जेवते ना, मी आज खूप जेवले, मला लिटरली ना फुल झाले आणि डोळ्यावरती पेन घ्यायला लागला आहे. पण मी तरीसुद्धा मुद्दामच मी काही कामं बाकी ठेवलेली. म्हणजे मी विचार केला पहिल्यांदा तुमच्याशी बोलून घेईल, मी व्हिडिओवरती आधी ब्लॉग सुरू करेन असा विचार केला होता मगाशी. पण विचार केला की जेवण वगैरे बेबोला देईल आणि बसेन थोडंसं तुमच्याशी बोलेल, नंतर जेवेल. पण नाही, मी पहिलं जेवण घेतलं. कारण की काय माहिती का, मला नंतर थोडंसं 15-20 मिनटं तरी टाईमपास केला पाहिजे. जेवढा जाऊन झोपलं ना, खरं लावली नाही. काल कपड्याची मशीन लावली होती, तर कालचे कपडे अजून वाळत आहेत माझे. वाळतात मी वाळलेत ते, पण मी लगेच काढत नाही. दुपारी जर असं कडक ऊन लागतं ना, संध्याकाळ उठल्यावर केलं ना तर हलके गरम असतात. कारण दुपारचं थोडंसं तरी ऊन येतं. मुद्दाम जसं का कॅमेरा सुरू केला की लगेच येते. आणि तिच्यामुळे मला रिस्ट्रिक्शन आले, स्ट्राईक आले. हिच्यामुळे स्ट्राईक आले. तिने कॅमेरा सरळ ऑन केला, मी ऑफ ठेवला होता कॅमेरा, तिने ऑन केला आणि समोर उभी राहून काहीतरी करत होती. म्हणजे अशी फिरत होती, अशी नाचत वगैरे होती. आय डोंट नो, लक्षात म्हणजे मला माहिती नाही एक्झॅक्टली काय करत होती, पण फिरत होती अशीच. ती दुसरं काय नाही करणार. आणि मी किचनमध्ये होती, मला काय माहिती हे सगळं असं झालं आहे मॅटर. तर मी अचानकच मी थोड्या वेळाने चेक करते ना ही काय करते किंवा काय करते. तर माझा तर कॅमेरा तर मी आतल्या रूममध्ये लावलेला, मी लाईव्ह केलं होतं. आणि सारखं ऑफलाईन परत लाईव्हमधून बाहेर निघायचं, परत लाईव्ह करायचं, सारखं करण्यापेक्षा मी विचार केला 1-2 तासाचं मी लाईव्ह करेलच. 2 तास 1.5 तासापर्यंत, पण 1-1.5 तासाचं करेल कमीत कमी.
म्हणून मी ते लावून ठेवलं आणि लिटरली सांगू 10 ते 15 मिनटं झालेले मी लाईव्ह चालू करून. मी आत ठेवलं आणि हिने लगेच येऊन जाऊन चालू केलं ते बटन. आणि त्या चक्करमध्ये काय आलं, मला स्ट्राईक आलं. आय डोंट नो, म्हणजे स्ट्राईक एक्झॅक्टली कधी ते ओपन रिलीज कधी होणार ते मला माहिती नाही. पण बाकीच्यावरती काही इफेक्ट मला दिसत नाही आहे. जरी स्ट्राईक आलं असलं, लाईव्ह बंद झालं आहे माझं पूर्णपणे. लाईव्ह पूर्णपणे बंद झालं आहे. मला माहिती नाही कधी परत सुरू होणार आहे. पण मला इतका इफेक्ट वाटत नाही चॅनलवर, कारण की ना जितके जसे व्ह्यू येत होते तसेच व्ह्यू येतात. व्ह्यूमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. तर माहिती नाही लाईव्हचं कसं होईल स्ट्राईकचं. ह्या चुका मी ॲक्च्युली केल्या नाही पाहिजे. पण काय माहिती आहे का, लहान मुलं असतात ना, तिथे तुम्ही खूपच विचार करून करायला पाहिजे. ॲक्च्युली चूक तर माझीच आहे, मी नाही बोलणार की तुझी चूक आहे. कारण की ना माझी चूक आहे की मी तिथे अवेलेबल असतानाच मी चालू केलं. एवढा विश्वास ठेवला नव्हता पाहिजे. गेलं आता बघितलं, चेक केलं तर ह्याचा मेट्रो बोलत होती, मेट्रोचं कार्ड पण तो विसरून गेला आहे. घे पटापट पुसून घे, पाय पुस, लवकर पुस. तर मी आता चेक केलं तर मेट्रोचं कार्ड पण विसरलं आहे. असाच गेला आहे विदाऊट मेट्रोचं कार्ड पण विसरलं आहे. तो साठी मला वाटतं ते दुसरं पण कार्ड आहे, 2 कार्ड आहेत. तर आय होप दुसरं असेल का, दुसरं पण कुठे विसरून गेलं असेल घरामध्ये का किंवा ऑफिसमध्ये राहिलेलं असेल, काय माहिती नाही. बघूया. असंच नुसता वेंधळा नुसता. मी ब्लॉग पण 2-3 दिवसांपासून केला नाही. चड्डी घालून घेते ब्लॅकवर. इतकं सोपं नाही आहे एक माणसाला हँडल करणं. कारण काय होतं माहिती आहे, ब्लॉग करणं म्हणजे ना, ब्लॉगचं करायचं आहे ना, तर त्याला एडिट करायचं, भरपूरच कामं होऊन जातात. मग ती करायची की घरची करायची. मग मी काय करते, जेव्हा मला घरची कामं काढायची असतील ना, मी अजून त्या बेडरूमचा जरासा सुरू केलं आहे करायला. त्याच्यामुळे 2-3 दिवस माझं ब्लॉग वेळेला करता नाही आला. आणि थोडीशी माझी तब्येत पण तुम्हाला माहिती आहे, मी बोललीच होती, माझी तब्येत पण थोडीशी खराब चालली. म्हणून विचार केला की जाऊ दे, 2-3 दिवस नाहीच करत, ब्लॉगच नाही बनवत. म्हणजे मला थोडासा आरामात, म्हणजे मी जसं माझ्या सोयीनुसार थोडं करून मी त्या रूमचं सुरू केलं आहे काम. तर आता मला जेवण झालेत 15-20 मिनटं झालेत, 20 मिनटं झालेत म्हणजे ती बदले 4ला 10 मिनटं बाकी आहेत. तर मी विचार करते तासभर झोपते, 1-1.5 तास, जे पण काही झोप लागेल तेवढी. आणि नंतर उठून मग कोणची कामं, कारण की संध्याकाळचं जेवण तर माझं सगळं रेडी आहे. मगाशी ते वामचा रस्सा बनवला आहे, काळे मासे फ्राय केले, चपाती बनवली. आणि चपात्या मी जेवढे लागते तेवढंच बनवून घेते, सगळं एकत्र बनवून ठेवत नाही, मग ते मजा नाही जाते. तुटकी चपाती बनते. आणि भात बनवलं. तर बेबूनी पण चपातीच खाल्ली, आणि चपातीने फिश खाल्लं, थोडंसं भात पण नाही खाल्लं फिशबरोबर. आणि मी फिश, भात आणि चपाती सगळं खाल्लं. सगळं संपवलं नाही अजून. तर जेवण झालं माझं पण. तर मी विचार करते जराशी गाई करतो, संध्याकाळी उठून संध्याकाळी भेटूया. तसं काय वेगळं काय असं होतच नाही आहे लाईफमध्ये. उठून संध्याकाळी बघू. जेवण वगैरे सगळं रेडी आहे. संध्याकाळी थोड्याशा रांगोळ्या काढायच्या, मी रांगोळ्या नाही काढल्या. रोज सकाळची मी टाकते ना, तर 2-3 दिवसापासून रांगोळ्या सुद्धा नाही टाकल्या जास्त, म्हणजे एखाद्या दिवशी टाकली असं आठवत नाही. साईडला म्हणजे रांगोळ्यासुद्धा नाही आहेत. तर मी विचार केला की थोड्याशा रांगोळ्या काढून ठेवते, म्हणजे रांगोळी पण टाकता येईल मला. मी 2-3 दिवसापासून रांगोळ्यासुद्धा नाही काढल्या, कारण की ना माझं थोडंसं तेच चाललेलं जरा असं टंगळ टाईप, म्हणजे माझं त्या रूमचं जरासं काम पण करायचं आहे मला. आणि कलरसाठी मी विचारलं होतं. घर तर खाली मला करायचंच आहे, आम्ही बघतो आहे, पण घर लगेच चेंज करणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे बघतो आहे आम्ही, चालू आहे. पण जरी आम्हाला जर हे रूम द्यायचं आहे, कुणाला विकायचं आहे, किंवा जरी रूम सेल करायचा असेल किंवा रेंटवर द्यायचं असेल फ्युचरमध्ये पुढे, तर मी जर बघतो आहे त्याच्या हिशोबाने, तरी रूममध्ये आम्हाला काम तर करावंच लागेल. की असं कसं आपण कळकट तर देऊ शकत नाही. थोडंसं कलर वगैरे सगळं, हे बघा ना, कलरची पूर्ण म्हणजे भिंतीची बघा एवढी वाट लावली आहे ना, एवढी वाट लावली आहे ना, मी काय सांगू तुम्हाला. मला तर सिरियसली शब्द भेटत नाहीत. इथे बघा सगळं हे फुटलं नाही का, हे फुटलं नाही. हा कलर केला आहे तिने पूर्ण, ते फुटलेलं नाही. ते दिसते असं की भिंतीचा कलर पडला आहे असं वाटतं, पण ते कलर पडलेला नाही आहे, तिथे कलर केला आहे. असं ते स्केच पेन केलं आहे, ब्लॅक कलरचं स्केच पेन. तर ऑलमोस्ट घर डन झालं आहे सगळं काम पूर्ण घराचं. मी खूप ठिकाणी आहे, तुम्हाला बरंच सगळं दाखवू शकतो. मी आधी पण दाखवलं आहे तुम्हाला, मला असं वाटतं मी आधी पण दाखवलं आहे.
तर बघू कसं होतं. एक घेतलं मी कोटेशन एका माणसाकडून की मला कलर करायचा आहे कलर, आणि त्या रूमसाठी थोडंसं अजून भिंतीचं वगैरे प्लास्टर पाडून वगैरे दुसरं प्लास्टर वगैरे असं काहीतरी चालू आहे. तर तो त्यांनी मला थोडं मोठं त्याचं कोटेशन जरासं मोठं दिलं आहे. त्याला बोलले थोडंसं करा, कमी करा, फोन करतो बोलले. तर बघूया कधी फोन करतात. म्हणजे वेटिंगवरती फोन कधी करतील, की मला वाटत नाही ते करेल फोन, कारण की जो पैसे त्यांनी जेवढं सांगितलेलं आहे आणि मी जेवढं त्यांना रिटर्न मी त्यांना माझं बजेट जे सांगितलं आहे ना, त्यांनी मला जितकं सांगितलेत त्यांचं कोटेशन जे होतं आणि मी माझं बजेट त्यांना सांगितलं, त्याच्यावरून मला वाटत नाही ते समोरून मला कॉल करते. आता मी काही पण बोलू शकते, कारण की मला आता ना खूप जास्त झोप येते आणि सुचत नाही मला काय बोलते म्हणजे. तर आता मी भेटे संध्याकाळी 4ला 5 मिनटं बाकी झाले, मला 20-25 मिनटं झाली मला जेवून. तर मी आता झोपू शकते. तर मी झोपते. म्हणजे संध्याकाळी जेवायचं नाही आहे ना, तर संध्याकाळी चहाच्या वेळेचं काय खाल्लं तर मी खाऊ शकते, नाहीतर रात्री मी जेवणार नाही. असं इच्छा पण नाही, एकदा जेवलं ना की फिश वगैरे असेल ना तर दुपारचं खाल्लं तर रात्रीचं इच्छा पण होत नाही खायची. एनिवेज मी आता झोपते. बाय बाय. संध्याकाळी भेटूयात चहावरती, कॉफी चहाच्या वेळी भेटूया. बाय बाय. हॅलो 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 हॅलो. तर हे बघा, जसा मी कॅमेरा सुरू केला तशी ही पण आली आहे. मगापासून माझ्या बाजूला येत पण नव्हती. जसं मी कॅमेरा स्टार्ट केला तशी लगेच आली. जरा बसू दे बाळा, बोलू दे जरासं. हा काय हे बाबूस आहे. हे बाबूस नाही, हे बबल्स आहे. बबल्स. ते बबल्स रॅपला ती बाबूस बोलते. अच्छा, टकटक होतं काय ते? असं होतं. तू कशी दिसते? ला 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 मला जास्त मिळते रे. तू कशी दिसते? कशी ला 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 असं दिसते. ला 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 मला जास्त मिळते. 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 आम्ही थोडीशीच गाई केली. मी अर्धा तास पण झोपले नसेल, 20-25 मिनटं झोपली. 15-20 मिनटं झोपली, जास्त झोपले नाही मी. झोप तर मला येत होती, पण विचार केला जाऊ दे परत उठते, कारण की मग जास्त झोपलं ना मग जाग येत नाही मग नंतर उशिरा. तर माझं जेवण वगैरे तर मी आता जेवणार नाही आहे. मी आता चहाबरोबर थोडंसं स्नॅक्स घेतलेलं. स्नॅक्स मी थोडीशी आलू भुजिया शेव असते ना, ती थोडीशी खाल्ली होती आता चहासोबत. दॅट्स इट, एवढंच खाल्लं आहे. तर आता 7:30 झालेत. आता मला 7च्या आधीच झालं आहे खाऊन. 7च्या आधीच झालं, 7च्या नंतर मी नाही खाते. आवाज नको करू बा. तर आता चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. मी आता माझा ब्लॉग इथे एंड करते, कारण की जेवण वगैरे दुपारीच झालं आहे. आता जेवणार तर नाही आहे, मी पण नाही जेवणार आहे. राकेश जेवणार नाही आहे. राकेश मला बोलला मी सूप पिणार, तर तो चिकन सूप पिणार होता. काल त्यांनी चिकन सूप पिला होता, मी काल बनवला होता. तर आज मला तो बोलला चिकन सूप नको बनवूस, रोज रोज पण बोर होतं मग प्यायला. तर आज मी सूप नाही पिणार तो बोलला की मी फिश फ्राय केलं होतं. तर त्याला काळे मासे आहेत ना, त्याला काळे मासे आवडतात फ्राय केलेले. तर काळे मासे आहेत, तर तो मला बोलला की मी काळे मासे खातो, 2 पीस खाईल तो. आता 2-3 पीस असतील माझ्या. मला वाटतं दुपारी 2 मी खाल्ले ना, असं ना 2-3-4 पीस असतील. 3 मासे होते ना, एकाचे 2 पीस केलेले तसे. तर तो फिश खाईल बोलला आहे, फक्त असेच नॉर्मल सुके फ्राय केलेले. सुका फिश नाही, आपली मच्छी असते जी फ्राय केली आहे, तर तीच तो बोलला मी फक्त तेवढंच खाईल बोलला. मी रात्री दुसरं काही खाणार नाही. म्हणजे ठीक आहे, मग त्याला काही बनवायचं नाही आहे आणि जेवण ऑलरेडी आहे. बेबू पण तेच खाईल. दही भात देईल बेबूला, कारण की दुपारी चपाती खाल्ली आहे तिने. बेबू दही भात खाईल
ही माझी भात आणि मच्छी खाईल. मी पण काही नाही खाणार, माझं झालं आहे ऑलरेडी. तर आता मी त्या ब्लॉगमध्ये एडिट करते. काय माहिती का, ब्लॉग खूपच मोठा होतो आणि एडिटिंगला खूपच असं टायमिंग जातो आणि खूप जास्तच लॉंग ब्लॉग टाकून ना बोर पण होतं बघायला. तर मी आता माझा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.